मला पूर्वजांचं खूप कौतुक वाटतं आणि खूप अभिमान वाटतो की आपण अशा संस्कृतीत जन्माला आलेलो आहे की ज्या संस्कृतीत खगोलशास्त्र, आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि समाजशास्त्र ह्याचा अतिशय उत्तम विचार करून आपल्या सण परंपरा किंवा रूढी किंवा हे जे काही सणवार आहेत ते योजलेले आहेत. प्रत्येक सणाचा, प्रत्येक परंपरेचा मूळ उद्देश हा तुमचं आरोग्य जपणे आहे. आपल्या पूजांमध्ये हे इनबिल्ड आहे की हे कॅल्शियम आहे, सप्लिमेंट्स द्यायची गरज नाही, हे तुम्हाला कळू दे आणि तुम्ही त्याचा वापर करा. पण प्रत्यक्षात ऊद जो असतो, उदाचा अर्कही आपण औषधात वापरतो आणि ऊद हा म्हणजे शरीरासाठी काही वेळेला काही रोगात आपण वापरतो. इतक्या वेळा आपण बसलोय आणि अचानक उठून स्वतःभोवती प्रदक्षिणा, आपलं किती फिजिकल आपण किती फिट आहे, उठल्यावर आपण आपला तोल जात नाही ना, शरीर थोडंसं उष्णतेकडे झुकणारं आहे असं म्हणतो. आणि ही सगळी जी सुवासिक फुलं आहेत ती पित्तशामक आहेत. हो, पण फक्त त्याचा विचार की मी कशी वात वळतीये, ती छान मऊ होतीये ना. शेवटी मेडिटेशन म्हणजे काय आहे तर एकाग्रता. छोटीशी तर खीर असते, पहिला घास ती पहिल्यांदा खायला लागते, कारण मधुर रस अग्नी पेटलेला असतो. ज्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या मुलांच्यात आज गरज आहे मुलांमध्ये पेशन्स डेव्हलप करायची, तर ह्या ऍक्टिव्हिटीनं खूप छान तर अशा मंगलमय जर गोष्टी घडल्या घरात की ते श्लोक पठण होतं, स्तोत्र पठण होतात, वेगवेगळी आरतीचा तो वास, आरती ज्याच्यात खरंच निसर्गात बघा एक आल्हाददायक वातावरण असतं, पाऊस पडून गेलेला असतो, उन्हाची तीव्रता फार नसते, संध्याकाळ जर दिवाळीची आपण बघितली तर अतिशय उल्हासदायक. त्यामुळे श्रावण महिन्यात दिंड सांगितलेली आहेत. माझा मुलगा छान होईल ना, त्याचं नाक नीट येईल ना. ते जे माइंडफुलनेस आहे ना, त्या 5 मिनिटात सुद्धा आपल्या स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होतो. मंडळी, आजच्या पॉडकास्टचा विषय नेब्रोन हटके आहे. भारतीय संस्कृती, आहार आणि आरोग्य यांची सांगड आधीच्या पूर्वीच्या माणसांनी किती योग्य पद्धतीनं घातली होती तेच आपण आणि त्याला विज्ञान कसं जोडलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं आपण डिस्कशन करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याबरोबर आहे डॉक्टर सुमेधा रानडे. तर चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती पुन्हा एकदा नवीन सब्जेक्ट. आज गोलगप्पावरती आपण भारतीय संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय संस्कृती आता लोक म्हणतात की किंवा आत्ताची पिढी म्हणते की हे का सांगितलं होतं, हे का करायचंय. तर काही वेळा मोठ्यांकडे पण त्याची उत्तर नसतात. आम्ही करत आलोय पारंपरिक पद्धतीनं, ते आपण करायचंय, पण ते सिन्सिअरली करत असतात. पण आत्ताची पिढी ही प्रॅक्टिकल झालेली आहे, त्यामुळे जर लॉजिक जर त्याच्यामध्ये मिळालं नाही तर ते करत नाहीत. तर त्यासाठी आपण ऍक्च्युली भारतीय संस्कृती हे शास्त्रावरती, खगोलशास्त्रावरती, लॉजिकवरती कसं उभं आहे आणि आहार याच्या नियम वगैरे जे काय सांगितलं जातं, किंवा गजरा का घालावा, नैवेद्य का दाखवावा, किंवा कुठलीही पूजा असती तिथं विडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी का इन्क्लूड असतात, नवग्रह वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक लॉजिकली आपण समजून घ्यायचा प्रयत्न आज करणार आहे. तर त्याच्यासाठी आलेले आहेत डॉक्टर सुमेधा रानडे आपल्याबरोबर. तर यांच्याकडून खूप छान आपण माहिती घेणार आहे. तर नमस्कार. नमस्कार. तर जसं मी सुरुवात केली तर आपण ह्या विषयाला चालू करू. खूप छान विषय आहे आणि आता माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. खरं तर मला पूर्वजांचं खूप कौतुक वाटतं आणि खूप अभिमान वाटतो की आपण अशा संस्कृतीत जन्माला आलेलो आहे की ज्या संस्कृतीत खगोलशास्त्र, आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि समाजशास्त्र ह्याचा अतिशय उत्तम विचार करून आपल्या सण परंपरा किंवा रूढी किंवा हे जे काही सणवार आहेत ते योजलेले आहेत. खूप छान त्याच्या मागं शास्त्र आहे, ते आजकालच्या मुलांना सांगणं अपेक्षित आहे की हे का करतो, ह्याच्या मागे हे कारण आहे, ह्याच्यामुळे तुला आरोग्याला हा फायदा होणार आहे, हे जर सांगितलं तर आपली संस्कृती किंवा आपली ही जी सण परंपरा आहे ती अशीच पुढे व्यवस्थित सुरू राहील. अर्थातच आजकाल काय झालंय की प्रत्येक गोष्टीचं अवडंबर खूप जास्त झालंय आणि त्याचा शो ऑफ करायचा की सगळं खूप मोठ्या प्रमाणात हे करत राहायचं. हे असं करण्यात काही अर्थ नाही. मग पुढची पिढी म्हणेल की हे एवढं सगळं अवडंबर असेल तर आम्ही नाही करणार. त्याच्यातला मूळ गाभा समजून घेणं गरजेचं आहे.
प्रत्येक सणाचा, प्रत्येक परंपरेचा मूळ उद्देश हा तुमचं आरोग्य जपणे आहे. आणि ह्याला आयुर्वेदाची उत्तम साथ आपल्या सण परंपरांना मिळालेली आहे. आयुर्वेदाचं महत्वाचा प्रयोजनच आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य जपणे किंवा मेंटेनन्स म्हणतो ना, मेंटेन करणे. तुम्ही निरोगी आहात ना, तुमचं हे निरोगीत्व कसं मेंटेन होईल हे पहिल्यांदा आयुर्वेद बघतं. आणि प्रयोजनमचे असे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमच. आणि त्यातनं रोग झालाच तर मग आयुर्वेदातली औषधं या पंचकर्म चिकित्सा आहेतच, पण पहिल्यांदा उद्देश स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण. आणि मग स्वस्थ्याचं स्वास्थ्य रक्षणाचा महत्वाचा पॉइंट काय, जो आपण रोजच घेतो, तो म्हणजे आहार आहे. आहारशास्त्र आणि आयुर्वेद हे हातात हात घालून चालतात आणि त्याला आपल्या सण परंपरांची अतिशय उत्तम अशी जोड दिलेली आहे. जे वर्षभरात आपण 12 महिने जे सणवार करतो ते प्रत्येक सणवार हे खगोलशास्त्राच्या ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात. ग्रहांमुळे बदलणारी वातावरणातली स्थिती असते त्याच्यावर अवलंबून असतात. त्याप्रमाणेच त्याची योजना केलेली आहे आणि त्या ऋतूत ते पदार्थ सांगितलेले आहेत. अगेन पुन्हा एकदा मी, आणि हे वारंवार सांगणार आहे, सगळ्याचा मोटो तुमचं आरोग्य हाच आहे. तर त्या दृष्टीनं आपण अगदी बेसिक मकर संक्रांत ह्या गोष्टी सगळ्यांना आता बऱ्यापैकी माहीत झाल्यात की मकर संक्रांतीला संक्रमण असतं. ही खगोलशास्त्रीय घटना आहे जी आपल्या शास्त्रात अनेक वर्षांपासून ही सांगितलेली आहे. तेव्हा शरीरात थोडीशी उष्णतेची गरज असते आणि म्हणून आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी खातो, तिळगुळ खातो, जे संधान करतं, म्हणजे शरीराला घट्ट करायला मदत करतं. आणि ही अगदी बेसिक, ह्या सगळ्यांना ही गोष्ट सगळ्यांना माहितीये. पण आता आपण नुकतंच श्रावण भाद्रपद आपला महिना झाला, अश्विन महिना सुरू आहे. श्रावण महिन्यातले सुद्धा श्रवण करण्यात आपण कहाण्या ऐकतो. श्रवण शक्ती किंवा श्रवण लिसनिंग पॉवर ही डेव्हलप मुलांच्यात व्हावी म्हणून तेव्हा त्या कहाण्या सांगितल्यात. तुम्ही जर कहाण्या वाचल्या तर तसं काही त्याच्यात लॉजिक नाहीये. म्हणजे आपली आजी वाचायची, आई वाचायची, मग आपण आपलं काहीतरी कंटाळत त्या कहाण्या ऐकायचं, काही कहाण्या, पण खरं तर तुमचं लिसनिंग डेव्हलप व्हावं म्हणून त्या कहाण्या सांगितलेल्या आहेत. भाद्रपद महिन्यात तर साक्षात गणपती बाप्पा येतो. गणपती बाप्पाच्या तर म्हणजे तुम्ही जर पूजेची तयारी बघितलीत, इतकी सुंदर तयारी आहे की त्याचं तुमचं 100% आरोग्याची खात्री गणपती बाप्पा देतो. म्हणजे सुरुवात करताना आपण विडा, सुपारी, केळं, एखादं फ्रूट किंवा खारीक बदाम असं ठेवतो. विडा हे असं एक पान आहे की अशी एक वेली आहे की ज्याचं पान आपण औषधातही उपयोग करतो आणि रोजच्या आहारात म्हणजे भोजनोत्तर आपण त्याचा वापर करायला सांगितलेला आहे. तर विड्यानं काय होतं, कफनाश होतो, मुखदुर्गंधी नाशक आहे आणि मुखशुद्धीकर आहे. म्हणजे आपण जर विडा अर्थात मसाला पान नव्हे, ज्याच्यात भरपूर प्रमाणात गुलकंद घातलेला असतो आणि त्याचा मधुर रस केलेला असतो, गोड रस, ज्याचा काही शरीराला उपयोग नाही, त्याचा म्हणजे त्याचा काहीच होणार नाही उपयोग. तर हे विडा हा तुम्हाला लक्षात यावा की हे विड्याचं पान आहे म्हणून विड्याचा प्रत्येक ठिकाणी वापर सांगितलेला आहे. त्याच्याबरोबर जी सुपारी असते ती अगेन मुखदुर्गंधी नाशक आहे. शरीरातला हे किंवा तोंडातला जो चिकटा असतो, आपण जेवणानंतर एक तोंडात कफाचा चिकटा तयार झालेला असतो, तो शुद्ध करायला लाळ किंवा अन्न मिक्स होऊन ठीक लाळ तयार झालेली असते ती शुद्ध करायचं काम सुपारी उत्तम चांगल्या रीतीने करते. इव्हन कृमिघ्न किंवा जंतू पोटातले कमी करण्यासाठी सुपारी, अर्थात ती सल्ल्यानंच घेणं अपेक्षित आहे. तर ही सुपारी, त्याच्याबरोबरची फळं तर आपल्याला माहितीच आहेत. आजकालही माहितीच झालं की विटॅमिन्स, फायबर्स ह्याचा उत्तम स्रोत फळं आहेत. हे आजकाल आधुनिक शास्त्राला कळलंय, पण आमच्या शास्त्राला अनेक हजारो वर्षांपासून ह्या गोष्टी माहिती होत्या. कुठल्याही आपल्याला 5 फळं आणि ती सुद्धा वेगवेगळी, म्हणजे सगळी खाल्ली जावी. बरं, त्याला ऑप्शन पण दिले, ठीक आहे, फळं नाही येत ना, बदाम ठेवा, खारीक ठेवा. अगेन दिस इज गुड सोर्स ऑफ कॅल्शियम. महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या पूजांमध्ये ना मला खूप म्हणजे कौतुक वाटतं की कॅल्शियम आणि आयर्न ह्याचा भरपूर प्रमाणात वापर केलेला आहे. त्याचं कारण काय असेल, काही कल्पना आहे तुम्हाला? काय, आरोग्य व्यवस्थित राहणं. अगदी आरोग्य तर आहेच, हा तर आपला मेन मोटो आहे आपल्या संस्कृतीचा. कॅल्शियम म्हटल्यानंतर बोन डेन्सिटी आणि हो बरोबर, पण महत्वाचं ह्या पूजा बहुतांशी स्त्रियांनी करण्याच्या आहेत. स्त्रियांना आजकालही ह्याचा अवेअरनेस आहे की कॅल्शियम, आयर्न हे स्त्रियांना देणं गरजेचं आहे. पण आपल्या पूजांमध्ये हे इनबिल्ड आहे की हे कॅल्शियम आहे, सप्लिमेंट्स द्यायची गरज नाही, हे तुम्हाला कळू दे आणि तुम्ही त्याचा वापर करा. खजूर आपल्याला माहितीच आहे, खारीक उत्तम सोर्स ऑफ कॅल्शियम, आयर्न, गुळ खोबरं
गुळ सगळ्यात खोबरं हे simple. इतकं छान असं काय म्हणतात कॉम्बिनेशन आहे ना, की गुळात आयर्न जातं, ग्लुकोज पटकन एनर्जी देणारं ते राईट, स्त्रोत आहे. बरोबर. खोबरं हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. केसांपासून त्वचेपर्यंत सगळ्या ठिकाणी खोबऱ्याचा वापर वापर होतो. केला, आणि बरोबर. सुकं खोबरं आणि गुळ, कॅल्शियम, आयर्न, ग्लुकोज हा सोर्स हा स्त्रियांसाठी. रोज गुळ खोबरं खावं. म्हणजे खोबऱ्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं, कॅल्शियम मिळतं हा. आणि गुळातनं आयर्न गुळात iron मिळतं. मिळतं. हो, आणि फायबर्स म्हणजे आता लोकांचं असं जे आहे ना, किंवा हिमोग्लोबिन बऱ्याच जणांचं कमी असतं, कमी असतं. तर त्यासाठी हे अगदी actually रोज जर एक छोटूसा गुळाचा खडा आणि खोबरं खाल्लं हा, तर काहीच गरज नाही. आणि स्त्रियांनी तर हे अगदीच महत्वाचं आहे की त्यांनी रोज एक गुळाचा छोटा खडा आणि खोबरं खावं. नुसतं पूजेत दाखवून ठेवून टाकलं किंवा भटजींना दिलं नको. नको आहे. ते तुमच्या रोजच्या व्यवहारात त्याचा उपयोग करणं, आहारात उपयोग करणं हे गरजेचं आहे. पंचामृत अशीच एक गोष्ट आहे हा, की 5 अमृत म्हटलंय त्याला बरोबर. साक्षात. दूध, दही, तूप, साखर, मध. आजकाल ते म्हणजे परवाच मी जाहिरात बघितली की ते विकत मिळतं. म्हणजे किती साधी सोपी गोष्ट आहे ही सुद्धा. रोजच्या आहारात आपण वृद्ध व्यक्ती असतात हा. घरी, लहान मुलं असतात, त्यांना ताकद येण्यासाठी हम्म, एक आहारातला एक घटक म्हणून एक अर्धी वाटी, फार पण नाही द्यायचं की पंचामृत आहे म्हणून भरपूर पेलाभर पिणं ही अपेक्षित नाही. हम्म. देवानं तेवढंच सांगितलंय. हम्म, देवानं की आपल्या संस्कृतीनं म्हणूया की तेवढंच छोटी वाटी. इव्हन म्हणजे त्याचा फक्त आयुर्वेदातला एक हे सांगते रेफरन्स की क्षयाचे जे पेशंट असतात, हम्म. टीबी, राजयक्ष्मा, हम्म, ते जेव्हा बरे होतात तेव्हा त्यांची ताकद वाढवण्यासाठी हम्म, रोज अर्धी वाटी पंचामृत आणि जो आपला शिरा जो आपण सत्यनारायणात सत्यनारायण करतो वापरतो. की केळं आणि त्याच्यात दूध आणि बरोबर. तूप आणि रवा, हा शिरा आणि जर पंचामृत घेतलं तर त्याची ताकद भरून यायला मदत होते. हो, म्हणजे हा रेफरन्स तिथंही आहे जो आपल्या संस्कृतीनं ह्याच्यात सांगितलं की हेही तुम्हाला माहित असू दे की ताकद कमी पडली तर तुम्ही ह्या गोष्टी द्या. म्हणजे हे पण कॉम्बिनेशन आता सत्यनारायण मध्ये गेल्यानंतर आपण शेजारी बसलेला असतो कोणतरी त्यांच्याच ह्याच्यातलं, हो. आणि नमस्कार केल्यानंतर हो, एवढंच प्रसाद दिला हो, जातो हो. आणि पंचामृत एक एक चमचाभरच चमचा दिलं दिलं जातं. जातं. कारण वाटी वाटी कुठे दिलं जात नाही. आणि अपेक्षितच नाही ते हा. वाटी वाटी पिणं. म्हणजे हे जे कुणी रूढी परंपरा ज्यांनी निर्माण केलेल्या केल्यात आहेत त्यांनी पण हे सायंटिफिकली हे केलंय अगदी, मी की तेच किती म्हणते, क्वांटिटी तुम्ही आपल्यापेक्षा घेतली ते पाहिजे. जास्त हुशार होते की त्यांनी बरोबर. परफेक्ट क्वांटिटी वाईज सांगितलंय आणि ते सगळ्यांना परवडेल असं बरोबर. सांगितलंय. फार बरोबर. फॅन्सी नाहीये. छोट्या वाटीतनं तुम्ही पंचामृत प्या. थोडंसं दूध सगळ्यांना शक्य आहे, बरोबर. साखर, मध, दही हे सगळ्यांना शक्य आहे, ते करा. पंचामृत झालं, फ्रुट्स झाले, त्याच्यानंतर आपण कापूर लावतो. तुम्ही जर निरीक्षण केलं तर कापराचा जेव्हा धूर जळतो कापूर आणि धूर वर जातो ते आपल्या घरातली जी जळमट असतात ना ती बारीक 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 म्हणजे गळतात, काळी पडतात, जळतात आणि खाली येतात. हेच अपेक्षित आहे. बाकी कुठली म्हणजे देव नाही मागत आहे की मला सुगंधी द्रव्य दाखवा की आहे. त्याच्या मागं हे की तुमची घराची स्वच्छता होते, शुद्धीकरण होते. यासाठीच उदबत्ती आहे. उदबत्ती आजकाल त्याच्यात बरेच म्हणजे अडल्ट्रेशन झालंय, पण प्रत्यक्षात ऊद जो असतो, उदाचा अर्कही आपण औषधात वापरतो आणि ऊद हा म्हणजे शरीरासाठी काही वेळेला काही रोगात आपण वापरतो. पण उदानी तयार केलेली जी बत्ती आहे त्यांनी वातावरण शुद्धी होते, ते अपेक्षित आहे. तर कापूर, उदबत्ती ह्याचं झालं, फुलांचं झालं. आपण त्याच्यानंतर नैवेद्य दाखवतो. नैवेद्याचं पुढच्या मी पार्टमध्ये सांगणारच आहे. पण नैवेद्य दाखवल्यानंतर आपण उठतो, देवाला नमस्कार करतो आणि आपल्या भोवती प्रदक्षिणा घालतो आणि साष्टांग नमस्कार घालतो. काय ह्याच्यातनं साध्य करायचंय? ओव्हरऑल एन्व्हायरमेंट हे करणं. हो, पण ह्याच्यातनं तुमची शारीरिक क्षमता कळते. इतक्या वेळा आपण बसलोय आणि अचानक उठून स्वतःभोवती प्रदक्षिणा, आपलं किती फिजिकल आपण किती फिट आहे. उठल्यावर आपण आपला तोल जात नाही ना, गोल फिरल्यावर चक्कर येत नाही ना, साष्टांग नमस्कार व्यवस्थित घालू शकतोय ना. तुमचा फिटनेस हे पूजेच्या शेवटी किती आहे तुम्ही फिट. तुम्हाला हे जमलं नाही तर याचा अर्थ काहीतरी शरीरात बिघाड झालेला आहे किंवा काहीतरी आपल्याला करण्याची गरज आहे हे कळतं. आणि अगेन आणि एक छोटासा मुद्दा राहिला तो म्हणजे वाती वळणी. हा वात वळतो आपण, देवाला वाती लावतो, फुलवाती, आणि वस्त्र करतो. तर वस्त्र, गेज वस्त्र तर आजकाल तर बाहेर मिळतं, पण पूर्वीच्या आपल्या आजी लोकांना बघितलं असेल त्या रिकाम्या वेळेत गेज वस्त्र, वाती करायच्या. त्यांना कधी अल्झायमर, डिमेन्शिया कधीच होणार नाही किंवा त्यांना न्यूरोमस्क्युलर किंवा कुठलेही असे नर्व्हस सिस्टीम संबंधित विकार नाही होणार. कारण हे ॲक्युप्रेशर आहे, हँड आय कोऑर्डिनेशन आहे, फाईन मोटार डेव्हलप होत आहेत किंवा ते मेंटेन राहत आहेत. त्या दृष्टीनं गेज वस्त्र करणे,
फुलवाती करणे हे खूप गरजेचं आहे. हा. आणि एक आयुर्वेदात त्याचा उल्लेख आहे. आयुर्वेद आणि आहारशास्त्र आणि आपली परंपरा हे एकत्रच आहे. त्यामुळे मी वारंवार आयुर्वेद आहारशास्त्र असं म्हणते. कापसाचे जे आपण म्हणजे थोडंसं शरीराच्या एखाद्या भागात जर दुखत असेल किंवा वेदना होत असतील किंवा सूज आली असेल, तर नुसता कापूस जरी पायाला गुंडाळला तरी वेदनांना थोडासा का होईना Control फरक होतो. पडतो. म्हणजे Okay. पेन किलर मिळेपर्यंत, पेन किलरचा इफेक्ट होईपर्यंत आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे कापसात कार्पास, काय आहे त्या? कापूस हा वातशामक आहे. ओके. त्यामुळे सुती साड्या, स्त्रियांना सुद्धा कापसाच्या साड्या नेसायला जास्त, कापूस म्हणजे कॉटन, कॉटन. कारण कॉटन हे जेव्हा बंधन करतो आपण शरीराला तेव्हा ते वातशामक असतं, ते स्थिरीकरण करतं. त्यामुळे कॉटन प्रेफरेबली आपल्याला वापरायला सांगितलं किंवा कॉटनचा हे तुम्हाला महत्व कळावं कापसाचं, म्हणून कापसाची वस्त्र सांगितली, केली. कापसाचं फुलवात सांगितलेली आहे. आणि आपण जेव्हा दिवा लावतो म्हणजे निरांजन ओवाळतो, त्याच्यातनं सुद्धा जी काजळी, काही वेळा जर तुम्ही चमचा धरला तर ती काजळी डेव्हलप होते. तुपातनं निर्माण होणारी काजळी वेगळी असते, रंड तेलातनं निर्माण होणारी काजळी वेगळी असते. आणि त्याच्या काय धरले, वर चांदीचा चमचा धरला तर ते जे काजळ असतं ते जर आपण घोटून तयार केलं तर ते डोळ्यांना उत्तम शीतता देतं. तर ह्या गोष्टी आहेत. सिंदूर आहे, शेंदूर, अष्टगंध, बुक्का, हे सही त्या परीनं महत्व आहे, औषधी महत्व आहे. अर्थात त्याच्यात काही अडल्ट्रेशन किंवा अशुद्धी असतील तर ते मात्र शरीरास हानिकारक सध्या आहे. तेच चालू आहे ना की इव्हन कुंकू वगैरे ते पण फ्रेश नाहीये. नाहीये. ते तयार केलेलं जे तयार आहे, केलेलं केमिकल, कलर लागतो, केमिकल असतं. प्युअर कुंकू असेल तर ते हळदीचं असतं. हळद आणि कुंकू हे दोन्ही हळदीपासून असतं. आणि पुन्हा एकदा त्याचं शरीराला तर जंतुघ्न आहे, कृमिघ्न आहे. स्त्रियांना त्वचेसाठी अत्यंत उपयोगी अशी हळद आहे. आणि पुन्हा पिट्युटरी किंवा आपल्या आज्ञाचक्रावर जेव्हा कुंकू लावल्या जातं त्या आज्ञाचक्राला हळूवार मसाज होतो. आणि शरीराची सगळी ते ग्लँड जी आहे ती क्वीन ऑफ द ग्लँड, म्हणजे सेंटरला बरोबर भूमध्याच्या मध्ये, तर तिथं कुंकू लावल्यामुळे आपली शरीराची जनरल जी काही सिस्टीम असते ती बऱ्यापैकी मेंटेन राहायला मदत होते. त्यामुळे हळदी कुंकवाचं महत्व आहे. थायरॉइड साठी पिट्युटरी ग्लँडचीच काहीतरी म्हणजे कुठलीही सगळ्या शरीरातलं, म्हणजे त्याच्यात तुमचं थायरॉइड असेल, पॅनक्रियाज असतील किंवा ॲड्रिनल ग्लँड्स असतील किंवा आपलं ओव्हरीज असतील, युटेरस असेल, त्याचं सगळं नियंत्रण हे इथनं होत असतं. आणि स्त्रियांच्या बाबतीत तर ही ग्रंथी अतिशय महत्वाचं काम बघते. म्हणूनच गजऱ्याचंही महत्व आहे. आपण गजरा शुभप्रसंगी तर घालतो, पण गोवा किंवा कर्नाटकमध्ये ना रोज गजरा घालायची पद्धत आहे. कारण स्त्री शरीर थोडंसं उष्णतेकडे झुकणारं आहे असं म्हणतो. आणि ही सगळी जी सुवासिक फुलं आहेत ती पित्तशामक आहेत किंवा शीत गुणधर्माची आहेत. आणि त्याचा सुगंध बघा ना, आपला साधा सुगंध आला की मन आल्हाददायक मनाला वाटतं. तर ह्या फुलांच्या वासानं गंधचिकित्सा आपण म्हणतो की मनात शांती निर्माण होते, सगळे स्त्राव हे शांतपणे सुरू राहतात, सुरळीत राहतात. त्यामुळे गजऱ्याला भारतीय संस्कृतीत अतिशय महत्व आहे. रोज नाही जमला तर निदान मंगल प्रसंगी, पूजा ज्या वेळेला घरात आहे तेव्हा बाईचं डोकं शांत राहावं या दृष्टीनं गजरा घालणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून अत्तर लावणं ही सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपण देवांना अत्तर लावतो, पण आजकाल ते परफ्यूम सेंटच्या ह्याच्यात आपण आपल्याला अत्तर लावायला म्हणजे विसरतो किंवा ते नको वाटतं. अत्तर काय लावायचे, मी परफ्यूम मारतो. फक्त हळदी कुंकवाला वगैरे अत्तर लावायची आजकाल प्रथा आहे, पण अत्तराचा आपण उपयोग अनेक व्याधींमध्ये करतो. काविळीसारख्या व्याधीत काजळ आणि अत्तर हे आपण सांगितलेलं आहे. कारण अर्थात पुन्हा की अत्तर हे प्युअर रीतीनं निर्माण केलेलं पाहिजे. प्युरिटी हे महत्वाचे, की चाफ्याचं अत्तर असेल तर ते चाफ्यापासून प्रॉपर डिस्टिलेशन पद्धतीनं तयार केलेलं असेल तर त्याचा खरंच चांगला उपयोग होतो. पित्त शमन व्हायलाच पाहिजे तुमचं, कारण गंध चिकित्सा ही वेगळी चिकित्सा पद्धती सांगितलेली आहे. आजकाल अरोमा ऑइल्स अनेक गोष्टी निघालेल्या आहेत, खूप निघाल्यात. पण आपल्या संस्कृतीत, आपल्या सण परंपरेत हे खूप पहिल्यापासून सांगितलंय. म्हणून अत्तर वापरा, म्हणून अष्टगंध, बुक्का, चंदन वापरा. चंदनाचं तर मी काय बोलू, म्हणजे इतकं सुंदर आपल्याला आपल्या म्हणजे आयुर्वेदानं दिलं आहे, सण परंपरेनं आहे की चंदन उगाळा. ते उगाळण्यात सुद्धा ना आपली तल्लीनता असते की ते उगाळल्या जातं. मेडिटेशन आहे आणि मग ते देवांना लावतो आपण. त्याचा लेप तर आपण अनेक वेळेला उपयोग म्हणजे आता म्हणतात ना की मेडिटेशन करणं, ऍटलीस्ट तुम्ही 5 मिनिटं तरी मेडिटेशन करा हे असं सांगितलं जातं, बरोबर? किंवा तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करा, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण आधीच आता तुम्ही जे सांगताय त्या पद्धतीनं जर विचार केला तर ह्या गोष्टी
किती तरी आपण दिवसातून ह्या गोष्टी मेडिटेशन Exactly. वगैरे करत अगदी होतो. बरोबर आहे, अगदीच आधीची लोक बरोबर आहे करत तुमचं. होती. हो हो अगदी बरोबर आहे. त्यामुळे नॅचरल वे न Natural मेडिटेशन होत meditation. होतं. आता ते माती वळणं हो. हे पण मेडिटेशन आहे. फक्त त्याचा तल्लीन विचार की होणे. मी कशी वात वळतीये, ती छान मऊ होतीये ना. शेवटी मेडिटेशन म्हणजे काय आहे तर एकाग्रता, बरोबर. माइंडफुलनेस, की एकचित्त होणे. त्यामुळे अगदी साधं मी रांगोळी काढतीये, रांगोळी काढणं हे सुद्धा उत्तम प्रकारचं मेडिटेशन Meditation आहे. की मी व्यवस्थित ठिपके काढलेत की नाही, मग मी हा रंग भरू की तो रंग भरू. बरोबर. मग क्रिएटिव्हिटी. एवढी क्रिएटिव्हिटी तर डेव्हलप होती. हँड आय कॉर्डिनेशन, बरोबर. अगेन फाईन मोटर डेव्हलपमेंट, Right. मनाची शांती मिळते मेडिटेशन झाल्यामुळे आणि आनंद मिळतो कलाकृतीचा. बरोबर. काहीतरी हे सुद्धा क्रिएशन आहे ना ते. क्रिएशन आहे. आणि त्याच्यातनं आजकालही म्हणतात की म्हणजे की मुंग्या आजूबाजूला फिरत नाहीत, बरोबर. त्यामुळे म्हणजे संरक्षणही होतं आपल्या बरोबर. पदार्थांचं. त्यामुळे आपण ताटाभोवती रांगोळी काढतो, घरात येण्याच्या आधी रांगोळी काढतो. त्यामुळे खूप महत्वाचं आहे की रांगोळी काढणं हे सुद्धा आपल्या संस्कृतीनं आरोग्यासाठीच सांगितलेलं आहे. अर्थात आजकाल म्हणजे काय म्हणतात त्याला, आयत्या रांगोळ्या मिळतात, बरोबर. नाही त्याचा उपयोग होणार किंवा त्यांनी आरोग्यात काहीच फरक पडणार नाहीये. म्हणजे जर आधीचं जर आपण हे बघितलं तर माझी काकू किंवा आधीची जी घरं होती, हो हो सकाळी उठली गृहिणी 5 ब्रह्ममुहूर्तावरती हो उठायच्या. ब्रह्ममुहूर्तावर. नंतर मग सडा घालणे, हो नंतर रांगोळी रांगोळी काढणे काढणे. हो. किंवा शेण सारवणे शेण ह्या सारवणे. गोष्टी होत्या. हो हो मग त्यानंतर मग आंघोळ करून देवाला जाणे, देवाला जाणे, शुचिरभूत होऊन. सुशीरभूत होऊन हो. मग 16 असायचं. हो मग हो. मग त्याच्यात मग बाकीच्या परत गोष्टी गोष्टी असायच्या, स्वयंपाक बरोबर. सोहळ्यात केल्या हो, जाणे. हो, हो. हे इतक्या अशा गोष्टी होत्या की याच्यामध्ये एकतर गृहिणी एंगेज राहायचीच, पण त्याच्याबरोबर अशा काही गोष्टींमुळे त्यांची हेल्थ Actually, ही अटॅच व्हायची की ह्या गोष्टी करायला. लागायच्या. कारण त्याच्यात ना इनडायरेक्टली मेडिटेशन, बरोबर. क्रिएटिव्हिटी आणि मनाला आनंद हे सगळं इनडायरेक्टली मिळत जायचं. त्याच्यासाठी वेगळा वेळ मला मेडिटेशनसाठी वेगळा वेळ काढायची गरजच गरज पडायची नव्हती. नाही. साधं सरळ नैवेद्य हे गृहिणींसाठी अगदी आरोग्यशास्त्राचं महत्वाचं असं एक काय म्हणतो त्याला, हे आहे म्हणूया, काम, ऍक्टिव्हिटी आहे म्हणूया. आजकाल काय झालं की कशाला काय करत बसायचं, मिळतंय की बाहेर आणूया. पण माझ्या सगळ्या मैत्रिणींना सल्ला असेल की फक्त शेवयाची खीर करा, पण ती घरी करा, नैवेद्य म्हणून करा. कारण नैवेद्यामध्ये ना आपल्या इतक्या क्वालिटीज डेव्हलप होतात, म्हणजे स्त्रियांच्या, पुरुषांनी केलं तरी चालण्यासारखं आहे, उलट उत्तमच आहे. कारण अनेक ठिकाणी ऍक्टिव्हिटी बेस्ड गोष्टी असतात. शाळेत सुद्धा आजकाल ऍक्टिव्हिटीवरनच कौशल्य विकास होत असतो. तर ही कौशल्य आपण घरी सहज डेव्हलप करू आणि शकतो. कसं आहे हल्ली नवरा बायको म्हणजे दोघंही वर्किंग मध्ये वर्किंग असतात, त्याशिवाय शक्यच नाही आता नाही, तरी. बरोबर आहे. त्यामुळं दोघांनीही हा स्वयंपाक आणि ह्या गोष्टी करणं करणं अगदी गरजेचं गरजेचं आहे. आहे. आणि दोघांमध्ये या क्वालिटीज डेव्हलप झाल्या तर उत्तमच आहे. फक्त काही स्त्रियांनीच केलं पाहिजे आणि स्त्रियांमध्येच या क्वालिटीची कमतरता आहे, या स्त्रियांमध्ये ही क्वालिटी डेव्हलप झाली तर खूप छान होईल. असं तुम्हाला पण फिटनेस पाहिजे असेल तर तुम्ही पण करा. ज्यांना Focus. फिटनेस पाहिजे, अगदी बरोबर, ज्यांना फिटनेस पाहिजे त्यांनी या गोष्टी करा. जाता येता या गोष्टी होणार आहेत, हो, घरातच बसून अगदी. गोष्टी करणार. म्हणजे साधं आता नैवेद्य आपल्याला ठराविक वेळेत करावा लागतो. म्हणजे 12च्या आत नैवेद्य दाखवणं असं एक पद्धत आहे. म्हणजे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट केली पाहिजे, बरोबर अॅक्युरसी पाहिजे की कुठल्या देवाला कुठला नैवेद्य लागतो. बरोबर. देवीचा असेल तर त्याला पुरण लागतं, त्याच्यानंतर मारुतीचा असेल तर त्याला साधारण रसवडे आपण करतो. सत्यनारायणच्या पूजेचा नैवेद्य वेगळा असतो, मग अशीच आपण बोललो शिरा आणि अशा प्रकारचा, हे माहित पाहिजे. आणि लोक म्हणतात की सत्यनारायणच्या पूजेचा जो प्रसाद असतो तो खरंच खूप वेगळाच तयार होतो. हो, पण त्याच्यात डिव्होशन आहे की ते आपण जेव्हा कुठलंही नैवेद्य करतो, प्रसाद म्हणून करतो ना, तर त्याच्यात पूर्ण आपलं सात्विक भाव असतात. हे मी माझ्या देवासाठी करतेय, त्याला अर्पण करणार आहे, तर तो जो भाव असतो ना तो आपल्या अन्नात नक्की उतरतो. त्यामुळे डिव्होशन किंवा एकाग्रता, मी अगेन जे म्हटलं, तर ते सुद्धा नैवेद्य करताना डेव्हलप होतं. टाइम मॅनेजमेंट म्हणजे कशाला कुठला किती पदार्थ लागणार आहेत, काय काय मला आज करायचंय, त्याची एक लिस्ट करून मनातल्या मनात ती प्रॉपर त्याचं मॅनेजमेंट करावं लागतं. नैवेद्य करताना तुम्हाला चव बघण्याची मुभा अजिबात नसते, कारण त्या देवाला आणि म्हणजे दाखवायचा असतो, ते खाऊन बघायची हे नसते. त्यामुळे ते करताना व्यवस्थित तिखट मीठ पडलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे. नेहमीच्या स्वयंपाकात आपण चालतं इकडे तिकडे खाऊन बघूया नंतर की एखादा बिघडलं तर बिघडलं, पण नाही, इथं म्हणजे तुम्हाला एकदम ऑन टोज राहावं लागतं की मला हे व्यवस्थित करायचं. कारण काही वेळेला माणसंही आपण जेवायला बोलवलेली असतात, त्यामुळे ती एक डेव्हलप झालं तुमचं, म्हणजे टाइम मॅनेजमेंट झालं, अॅक्युरसी झाली, त्याच्यानंतर डिव्होशन झालं, त्याच्यानंतर पुढची गोष्ट की संयम
हा संयम फार महत्वाचा आहे सध्याच्या जे काही चाललेलं आहे की पेशन्सच राहिलेला नाही, पटकन सगळ्या गोष्टी घडणं अपेक्षित बरोबर. आहे. मग अशा वेळेला घरात नैवेद्य बनत असतो, सुवासिक म्हणजे खमंग वास सुटलेले बरोबर. असतात, पुरणपोळी आई भाजत असते, कुणी भजी तळायला घेतलेले असतात, मुलं येतात पळत पळत, आई मला द्यायचं नाही. त्यांना सांगायचं आज देवाचा नैवेद्य आहे, देव बाप्पा आधी खाईल मग तुम्हाला दिल्या जाईल. बरेच वेळेला मला असंही म्हणतात, काय मुलांना कशाला थांबवायचं, मुलं खाऊ देत की, त्याला काय होतंय. एक दिवस नाही खाल्लं बरं. त्या वेळेला काही बिघडत नाही. बरोबर. डिलेड ग्रॅटिफिकेशन त्यांना ह्या गोष्टीतनं शिकायला मिळतं की जरा बरोबर. थांबा, देणार आहे, भूक सहन करा, भूक सहन करा आणि नॉस्ट्रेल्स patience. तुमचे जे काही हा, हे आहे ते पंचज्ञानेंद्रियांना खवळू दे, हो. चांगलं खवळू दे आणि तुमच्यातही पेशन्स डेव्हलप करा. संयम हा प्रत्येक गोष्टीत आजकाल मुलांच्या डेव्हलप करणं गरजेचं बरोबर. झालंय. त्यामुळे संयम हा अतिशय महत्वाचा नैवेद्यातनं आपल्याला म्हणजे डेव्हलप करता येऊ शकतो. त्याच्या पुढची गोष्ट आहे की ती म्हणजे जे आपण नैवेद्यात करतो वेगवेगळे पदार्थ करतो की त्याच्यात भक्ष्य, भोज्य, लेह, चुष्य म्हणजे काही चावून खायचे, काही प्यायचे, काही चाटायचे चटणीसारखे, बरोबर. अशा प्रत्येक पद्धतीचा आहार त्याच्यात असतो, एक ताटामध्ये असतो. एका बरोबर. ताटामध्ये असतो. खरंय. आणि त्या ताटात म्हणजे इतकी सुंदर विविधता सांगितली की चटणी ही तेवढी चटणी डावीकडे की थोडंसं घ्यायला त्रास होईल, ती चटणी एवढ्या स्वरूपात खायची, ती भाजीसारखी भाजीसारखी भरपूर खायची खायची नाही. नाहीये. कोशिंबीर सांगितलेली असते, पंचामृत सांगितलेलं असतं, म्हणजे पंचामृत म्हणजे खोबरं, डाळ असं घालून बरोबर. तयार केलेलं आंबट गोड अशी एक चटणीच बरोबर. असते. पापड, हम्म. तळण सांगितले. पापडाचा पण काय सुंदर म्हणजे उपयोग आहे माहितीये का तुम्हाला, अतिशय. म्हणजे मला पुन्हा पुन्हा या पूर्वजांचं खूप कौतुक वाटतं की पापड का तळायचे? हा. पापड का तळायचे, कारण पापडात व्हिटॅमिन डी किंवा आपण म्हणतो ना सूर्याची ऊर्जा पूर्णतः एकवटलेली असते. बरोबर. ऍब्सॉर्ब होणार. आपण पापड वाळत घालतो, म्हणजे बरोबर. पापड तयार करताना उन्हात, कडकडीत उन्हात ते वाळवल्या जातात मे महिन्यात, बरोबर. एप्रिल मे महिन्यात. त्याच्यात ती ऊर्जा साठवली जाते आणि ती शरीराला पोषण देते. आता कसं होतं की तळलेलं खायचं नाही, हो, अगदी त्यामुळे बरोबर आहे. पापड खात नाही आपण. खायला पाहिजे. जेव्हा असा मोठा स्वयंपाक असतो ना, पुरणाशी संयोग जेव्हा असतो, पचनाचं काम करतं ते, कारण त्याच्यात अग्नी साठवलेला असतो, हा. ते इनडायरेक्टली तुमचं पचनाचं काम करतं. त्यामुळे पूर्वीची पद्धत होती की पुरण केलं की तळण पाहिजे, पुरण आणि तळण हा. हे पाहिजेच, कारण त्याच्या मागं हे तत्व आहे. वरण भाताचं तर मी महत्व सांगायलाच नकोय. छोटीशी तर खीर असते, हो. पहिला घास पण ती आपल्याला पहा, ती पहिल्यांदा खायला लागते. कारण मधुर रस, अग्नी पेटलेला असतो, जेव्हा आपल्याला कडकडून भूक लागते, पित्त स्त्रवण झालेला असतं, अग्नी प्रचंड प्रमाणात पेटलेला असतो, त्याला पहिला मधुर रस गेला तर तो तात्पुरता शांत होतो. डोपामिन सिक्रेशन. हा, डोपामाइन सिक्रेशन किंवा हायपोग्लायसेमिया झालेला असतो, तो पण हा, पटकन तो म्हणजे पण. शुगर जी डाऊन झालेली असते थोडीशीच वर करायची, राईट, राईट. तेव्हा एवढी खीर हो, खायची कारण नाही, भरपूर वेळ आपण थांबलेलो राहिलेलो असतो, असतो. खायचंय. खायचंय. मग पहिला थोडीशीच खीर खा, तेव्हा पटकन पक्वांना नाही वाढत आपण, किंवा पक्वांना खाणं अपेक्षितही नाहीये, बरोबर. ती तेवढीच खीर खायची, मग वरण भात खायचा, भाजी खायची. भाजीत पण एक उसळ सांगितलेली असते, एक फळभाजी, बरोबर. आमटी असते, कुठलाही गोडाचा जिन्नस असतो ज्याच्यावर तूप सांगितलेलं असतं. Right. तूप हे पचनाचं काम करतं. हम्म. आणि आजकाल पद्धत अगेन हे झालेली आहे की तूप नका खाऊ, पण घरी केलेलं लोण कढत तूप, अर्थात सगळ्या प्रोसेस या घरी झालेल्या असलेलं जर तूप असेल तर ते तुमचं कोलेस्ट्रॉल नाही वाढवत, ते पचनाचं काम करतं. मग आता असं होतं की आता जस्ट आताच्या रिसेंट मध्ये कसं आहे की एकच मिलेट खायला पाहिजे. हो, हा, जास्त मिलेट खाऊ हो. नका. पण आधीची हे वेगळं होतं, आधीचं जेवणाचा आहार वेगळा होता, तिथलं केमिकल्स रहित होतं. हो. पण तरी सुद्धा आपल्या याच्यामध्ये जेवणामध्ये पहिला वरण भात वरण असायचा, भात असतो, नंतर हो. मसाले भात असतो, नंतर पोळी किंवा बाकीच्या पण गोष्टी असतात, हो. आणि शेवटी परत दही भात असतो. ताकभात. मग हो. हे आधी जे होतं हो. ते कुठं काय इम्पॅक्ट होत नव्हतं, कसं काय, त्याचं काय अजिबातच रिझन? होत नव्हतं, कारण तेव्हाची शारीरिक म्हणजे हे ज्या होत्या क्रिया त्या जास्त होत्या, लोक पचवायची, लोकांचा अग्नी चांगला प्राकृत होता, त्यामुळे त्यांना एवढा आहार व्यवस्थित पचायचा, आणि त्यामुळे मिलेट वगैरे काही नव्हतं, चौरस आहार. आणि हा घेतलाच पाहिजे. आणि तुम्ही जर बघाल तर आपले आजी आजोबा इव्हन काका काकू त्यांची तब्येत खूप खणखणीत आहे, त्यांचं अजून म्हणजे स्टॅमिना भरपूर असतो, ते कामं करू शकतात. आणि आपण फक्त काय ते मिलेट अमुक तमुक ह्याच्यात आपली शारीरिक क्षमता तेवढी नाहीये, कारण आपला अग्नी मंद झालाय. आणि म्हणून कुठलाही अग्नी जर तीक्ष्ण असेल तर आपण कुठल्याही प्रकारचा आहार घेतला ना तरी तो पचवतो आणि मग शरीराला योग्य ती ताकद देतो. आणि हे आपल्या आहारशास्त्रानं आणि सणावारांच्या ह्यानी खूप छान सांगितलं की भाजकं आपण खातो श्रावणात. भाजकं खाण्याचा उद्देश काय आहे तर तेव्हा आपला अग्नी हा मंद झालेला असतो, बाहेर भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असतो,
आपल्याला म्हणजे नॅचरली भूक कमी लागते. तेव्हा जर तुम्ही नॉर्मल आहार करत बसला तर अजून तो अग्निमंद होईल आणि रोग हा सर्वेपी मंदाग्नौ, रोग निर्मितीला तो कारण ठरतो. अग्निमंद म्हणजे काय, भूक कमी होणे किंवा पचन थोडंसं संथ होणे म्हणजे म्हणजे नॉर्मल भाषेत सांगायचं तर अग्निमंद झालाय. पण आपण जर भाजकं खाल्लं तर भाजकं म्हणजे काय, तर भाजणीचं थालीपीठ असतं, उपपीठ असतं, त्याच्यावर ऑलरेडी एकदा अग्नीची क्रिया झालेली असते, त्यामुळे ते हलकं होतं पचायला. आणि मग असे जेव्हा आपण खातो तेव्हा अग्नी हा आपला जरी मंद असला तरी तो ते पचवायचं काम करेल, शरीराला योग्य ती ताकद देईल आणि तुमचं अगेन आरोग्य मेंटेन करायचं काम त्या ऋतूत तो चांगलं करेल. म्हणून भाजकं हे श्रावणात खावा. अगदी महत्वाचं सांगितलं आपण. अर्थात पुन्हा एकदा देवाचं अधिष्ठान किंवा अनुष्ठान प्रत्येक गोष्टीला सांगितलेलं आहे. कारण अजूनही आपल्या संस्कृतीत आपण थोडंसं देवाला घाबरतो किंवा आदरयुक्त भीती असते की बापरे मी हे केलं नाही तर पाप लागेल का, की आहे. त्याच्या मागचं कारण हेच आहे की त्या निमित्तानं तुम्ही ते करा, आरोग्य जपा. आरोग्य जपलं की आपोआपच देव प्रसन्न झाला असं आपण म्हणतो. तर त्या दृष्टीनं देवाचं अधिष्ठान सांगितलंय. पण नैवेद्याबद्दल बोलत होतो की नैवेद्यात आता आपण बघितलं की अॅक्युरेसी, टाइम मॅनेजमेंट, पेशन्स डेव्हलप झाला. भोजनाच्या वेगवेगळ्या पद्धती त्याच्यात आहेत. म्हणजे आहार तयार करायच्या, भक्ष्य, भोज्य, लेय, चुष्य असा तयार केलेला सागर संगीत म्हणजे वाढायची ही पद्धत आहे. चटणी, कोशिंबीर भाजी अतिशय कलात्मकतेनं तो वाढला जातो. कुठं कसंही वाढून तो चालणार नाही. ते ताट सुद्धा शोभिवंत दिसलं पाहिजे. त्याच्या बाजूने सुंदर रांगोळी काढतो. रांगोळीबद्दल आपण मगाशीच बोललो. त्याच्यानंतर आपण त्याला नैवेद्य दाखवतो, ज्याच्यात प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा हे म्हणायचा काय उद्देश आहे, तर हे शरीरातले पंचवायू आहेत. जे प्राकृत अवस्थेत जर असतील म्हणजे व्यवस्थित ते असतील तर शरीराच्या सगळ्या उत्सर्जन, पचन, अभिसरण ह्या सगळ्या क्रिया व्यवस्थित राहतात. त्यांना आपण वंदन करतो की बाबांनो व्यवस्थित राहा आणि आमचं शरीर, आम्ही आता जे खाणार आहे ते सगळं छान ग्रहण करून घ्या, त्याचं छान पचन करा, ते प्रत्येक शरीराच्या भागात ते जाऊ दे आणि त्याचा शरीराला चांगला उपयोग होऊ दे. अशा रीतीनं तो आपण नैवेद्य दाखवतो आणि मग ते ताट आपण घेऊन जेवायला बसतो. तर अगदी सुंदर असं ही नैवेद्याची आपली पद्धत सांगितली, ज्याच्यात अनेक ह्या सगळ्या गोष्टी आपल्यात इनडायरेक्टली म्हणजे डेव्हलप होत आहेत. बरोबर. तर त्या दृष्टीनं नैवेद्य, बरं ठीक आहे मला सगळं चारी ठाव नाही जमत आहे, मला चटणी, बरोबर आहे, आजकाल ऑफिस किंवा करिअरच्या ह्याच्यात नाही एवढ्या सगळ्या गोष्टींवर एक खीर तरी आपण करू शकतो किंवा अगदी साधी कुठली तरी गोडाचा शिरा करू शकतो. ह्या सगळ्या क्वालिटीज तो गोडाचा शिरा करतानाही तेवढ्याच प्रमाणात डेव्हलप होणार आहेत. तर त्या दृष्टीनं नैवेद्य करत राहावा. कितीही तुम्ही बिझी असला तरी एखादा रविवार की आज मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे असं म्हणून करावा, ज्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या मुलांच्यात आज गरज आहे मुलांमध्ये पेशन्स डेव्हलप करायची. तर ह्या ऍक्टिव्हिटीनं खूप छान, म्हणजे वेगळं काय करायची गरज नाहीये. तुम्ही जर एक दिवस असा हे केला, एक दिवस स्वतःसाठी आणि ओव्हरऑल आपल्याला नैवेद्याचं जेवण करायचंय, नैवेद्याचं जेवण असं, तर खूप छान एक छान पैकी असं ऍक्टिव्हिटी होऊ शकते. आधी पण असं असायचं ना की सुद्धा पोळी ही रविवारीच असायची. काही स्वीट असेल तर हे त्या म्हणजे सॅटर्डेला, आता आमच्या घरी असं होतं की पूर्ण आठवडा भाकरी असायची, तर सॅटर्डेला आई लोणी वगैरे हे करून साठवून ती सॅटर्डेला त्याचं तूप करायची आणि मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सुधारच पोळी. किती छान रविवारी असायची आणि मग ते एक एक्साइटमेंट असते की आता मला रविवारी हे मिळणार आहे. हे आजकाल मुलांच्यात राहिलं नाही, कारण 12 महिने सगळंच मिळते. आणि इव्हन मला तेही सांगायचं की 12 महिने आजकाल कधी कधी म्हणजे गुळाची पोळी आत्ताही विकायला ठेवतात. नाही, शरीराला त्याचा उपयोग होणार नाहीये, त्यांनी त्रास होणार आहे. ते फक्त जिभेचे चोचले आहेत. आपल्या शरीराला त्याचा काहीही उपयोग नाहीये. त्यामुळे त्या ठराविक ऋतूत ते खाल्लं पाहिजे. ऋतूत म्हटलं तर मग असं पण सांगू शकतो का आपण की कोणता आहार कुठल्या ऋतूत कशा पद्धतीने घेतला पाहिजे, त्याचा उपयोग काय आहे? हो, अगदी अगदी अगदी. त्याला मी पुन्हा सणांचाच आधार घेणार आहे. मग अशी म्हणल्यासारखं आपण जानेवारीपासून म्हणजे इंग्लिश महिन्यापासून सुरुवात करूया की जानेवारीत थंडी अशी संक्रमित होत असते, तेव्हा शरीराला उष्णतेची गरज असते. म्हणून तीळ आणि बाजरीची भाकरी, गुळाची पोळी, तिळगुळ हे आपण. मकर संक्रांत आलं 14 जानेवारी. त्याच्यानंतर साधारण आपण गुढीपाडवा म्हणतो. गुढीपाडवा मार्चच्या दरम्यान येतो. चैत्र आपल्या महिन्याची सुरुवात. किती सुंदर सांगितले, पालवी फुटलेली असते झाडांना, नवनिर्मितीचा काळ असतो आणि शरीरातही नवनिर्मितीची गरज असते. म्हणून ती कडुनिंबाची चटणी सांगितली आहे. कडुनिंब हे रक्त शुद्ध करतं. म्हणजे आधीचं रक्त जे डिटॉक्स, आजकालच्या भाषेत शब्द आहे डिटॉक्स करायचं उत्तम हे कडुनिंबाची चटणी सांगितली आहे. आणि त्याच्यात गुळ आहे,
थोडेसे मिरे घालतो आपण, बरोबर. चिंच घालतो, सगळे रस जात आहेत त्याच्यात. हो. म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त कसे आहे, म्हणजे गोड, खारट, तिखट, कडू, तुरट असे सगळे सगळे रस रस जातात. जात आहेत, खारट असे सगळे रस. त्यामुळे ते आपण खातो, ते बरोबर. तेव्हाच खायची आहे, बरोबर. वर्षभर पुन्हा खायची नाहीये ती. आणि मग तेव्हा शेवयांची खीर खूप लोकांकडे असते, कारण नुकत्या शेवया करून तयार आलेले असतात. असतात. तर त्या शेवयांची खीर ही आपण गुढीपाडव्याला किंवा मग इतर कुठलीही पक्वान्न असतात, तर त्या दृष्टीनं कडुनिंबाची चटणी गुढीपाडव्याला. इव्हन जी साखरेची माळ असते ती सुद्धा औषधी आहे बरं का. म्हणजे ती आपण दिवसभर उन्हात ठेवतो गडूला बांधून. बरोबर. आणि चांदीचा गडू असावा अशी अपेक्षा आहे, पण प्रत्येकाला ते जमेल असं नाही. पण चांदीच्यातनं एनर्जीज चांगल्या एकत्र होतात आणि त्या घरभर प्रसारित होतात, असा एक हे आहे, म्हणजे पूर्वीपासूनचा समज आहे, जे योग्यच आहे. सॉरी. तर ती माळ जेव्हा दिवसभर उन्हात असते ना, ती अगेन उन्हातली म्हणजे सूर्याची उष्णता खेचून घेते आणि त्याचं रूपांतर चांगल्या म्हणजे गोष्टीत करते आणि ती मुलांना खायला देतात ताकद हो वाढण्यासाठी. बरोबर. तर ती आजकाल साखरेची माळ म्हणजे कोणी मुलं खातच नाहीत. किंवा आणली की ते काय टांगायची, म्हणजे ह्याला गुढीपाडव्याला युज न हो. करता डायरेक्ट खायला देणं, हा, हे चुकीचं आहे. ह्याच्यात काही काही उपयोग उपयोग नाही. ती दिवसभर सूर्याच्या प्रकाशात राहिली पाहिजे. तरच चैत्राच्या पहिल्या दिवशीला ती राहिलीच पाहिजे सूर्याच्या म्हणून म्हणजे प्रकाशात. आधी व्हिटॅमिन डी वगैरे अशी डेफिशियन्सी कोणाच्यात नसायची. का नसायची? कारण पापड तळण थोडं थोडं का होईना खाल्लं खाल्लं जायचं जायचं. सणावाराच्या Right. निमित्तानं. आणि ह्या अशा गोष्टी, त्यामुळे ती मुलांना देणं अपेक्षित आहे. त्यामुळे साखरेची माळ आणि गुढीपाडवा हेही अगदी अतूट नातं आहे. अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीयेला आपण आमरस, म्हणजे बरोबर. ऍक्च्युली आमरस खायची सुरुवात ही अक्षय तृतीयेला करावी असं शास्त्र आता सांगतं. संपतं. म्हणजे तोवर आपले भरपूर आंबे खाऊन झालेले झालेले असतात आणि त्यामुळे पोटाची वाट लागलेली असते. तसं नाही. अक्षय तृतीया हा योग्य ऋतू आहे. ग्रीष्म ऋतूची सुरुवात होणार असते, तेव्हा शरीराला शीतता, आल्हाददायकता आणि पोषणाची गरज असते, कारण आपण एक्झॉस्ट खूप होतो उन्हाळ्यात. बरोबर, उन्हाळ्यात, तर ते भरून काढण्यासाठी आम्र किंवा आंबा हे उत्तम फळ आहे. आणि त्याची सुरुवात की आता सुरुवात करा, खावा. हम्म. अक्षय तृतीया सांगितलेली आहे. अक्षय तृतीयेनंतर पुढच्या मे महिन्यात साधारण कुठलेही सण नसतात, बरोबर. कारण शरीर म्हणजे उत्साह किती छान बघा. म्हणजे करता आले असते ना सण, कुठलाही काढू शकले असते, पण शरीरात पूर्वजांनी ठरवलं की नाही, ह्याच्यात उन्हाळ्यात ना लोकांची ताकद कमी होणार आहे, बरोबर. आपण इथं नकोच सणवार द्यायला, हा. चाललंय चालू दे. बरोबर. मग त्याच्यानंतर वटपौर्णिमा येते. वटपौर्णिमेला किंवा तर- असं असू शकतं की तेव्हा शेतकरी जास्त होते, हो मग त्यांना मशागत वगैरे करायची असते, असेल. त्यामुळं हा पण आहे. हा पण अगदी सामाजिक हा पण हे नक्कीच असू शकतो. त्याच्यानंतर येते आपली वटपौर्णिमा. आजकाल तर वटपौर्णिमेला म्हणजे जे काही चाललेलं आहे ते मला अगदीच पटत नाही, की जस्ट काय वडाचं म्हणे फांदी घरी आणायची आणि पूजा करायची. नाही अपेक्षा तशी. वड हा खूप प्रमाणात ऑक्सिजन देतो, बरोबर. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. बरोबर. त्यापेक्षाही स्त्री शरीरासाठी वडाचे खूप जास्त उपयोग आहेत. म्हणजे वडाच्या पारंब्यांपासून तेल तयार केलं तर केसांना उत्तम असं पोषण देतं. वडाच्या दूध म्हणजे वडाचं जर आपण हे केलं तर चिक निघतो, येतो, हो. त्या चिकाचा सुद्धा स्त्रियांसाठी उपयोग आहे. सालीचा उपयोग आहे. हे प्रत्येक स्त्रीला माहीत असावं म्हणून तू तिथं वडाच्या तिथं जा, त्याच्या भोवती प्रदक्षिणा घाल, त्याचं निरीक्षण कर की कसं आहे पान, कसं झाड आहे, काय आहे, त्याच्या पारंब्या कशा येत आहेत, ह्या दृष्टीनं तू त्याच्या भोवती फेऱ्या अगेन मार. मेडिटेशन आलं, निरीक्षण निरीक्षण आलं आलं. की कसं कसं आहे. कारण मी बघितलं की पिंपळाला सुद्धा फेऱ्या मारतात वड म्हणून. तसं नकोय. तर हे वड आहे. आणि मला जर एखादी गोष्ट शरीरात बिघाड झाला तर मी पटकन इथं येऊन ते झाडाचं पान तोडून किंवा साल काढून त्याचा मी तुम्हाला माहिती पाहिजे कुठं काय आहे, माहिती पाहिजे म्हणून ते वडाचं. आणि स्त्रियांसाठी वड म्हणजे मित्रासारखा काम करतो. अगदीच जवळचा मित्र म्हणतो ना की मी आहे तुझ्या पाठीशी, असं म्हणणारा तो वड आहे. आणि वडाच्या पारंब्या आणि त्याच्यातनं पारंब्यांपासूनही झाड होतं. स्त्री ही अशी की जी वंशवृद्धीला महत्वाचा असा घटक आहे. तर तू वडासारखी खंबीर राहा, कुटुंबाचा आधार बन आणि तुझ्यातनं अनेक वंश डेव्हलप होऊ देत. हा पूर्वजांचा अनेक हेतू आहे. पण महत्वाचं माझ्या दृष्टीने की आरोग्य हे वडाच्या ह्याच्यातनं मिळतं. आणि थोडं तेवढंच फिरलं की ऑक्सिजन जास्त मिळेल, शरीरातल्या क्रिया व्यवस्थित राहतील. तर हा वटपौर्णिमा झाली. गुरुपौर्णिमा, गुरूंबद्दल तर आपण खरंच पुरुष प्रधान म्हणतोय संस्कृती, पण जर असं बघायला तर स्त्री प्रधान, स्त्रीला खूप महत्व दिलंय. आणि आपण स्त्रियांसाठी गोष्टी केलेल्या आहेत, स्त्रियांसाठीच केल्यात. मी तरी ह्या मतावर आहे की स्त्रीचं आरोग्य उत्तम राहावं अशी ही सणवारांची परंपरा आहे. अर्थात त्याच्यात आजकाल काय झालंय की अगेन म्हणलं तसं की रूढी इतक्या आहे की नाही, ते तसं नाही, ते तसंच करायला पाहिजे. आपण थोडासा एक्सक्यूज घेतला ना आणि आरोग्य हा विचार जर ठेवला ना तर स्त्रियांचं आरोग्य खरंच या सणांनी खूप छान जास्त चांगलं डेव्हलप होईल. थोडक्यात असं सण आले हे अंगावर न घेता
सणाचा सण आहे. ओके. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की आजकाल काय झालं, बापरे आता आलो का नवरात्र, बापरे आता आलो का हे, असं स्त्रियांना भीती वाटते. त्याचं तसं नाही की अरे वा नवरात्र आलं म्हणजे आता माझ्यात ह्या क्वालिटीज डेव्हलप करण्याचा हा वेळ, ही म्हणजे कोणाला माहितच नाही ना कशासाठी आपण करतो, हे महत्वाचं आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा झाली, त्याच्यानंतर आपला लाडका श्रावण महिना सुरू होतो. मी मगाशी म्हटलं तसं श्रावणात श्रवण करणं, वेगवेगळ्या गोष्टी, कहाण्या ऐकणं, म्हणून सत्यनारायण श्रावणात जनरली असतात. अगदी 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 कहाण्या असतात. आणि ते वातावरण तेव्हा ना असं कुंद वातावरण असतं. आपण बघितलं की आषाढ श्रावण हे असं की खूप ढग आणि म्हणजे उत्साहाची खूप कमतरता असते, काहीतरी मोटिवेशन इन्स्पिरेशन लागतं. तर अशा मंगलमय जर गोष्टी घडल्या घरात की ते श्लोक पठण होतं, स्तोत्र पठण होतात, वेगवेगळी आरतीचा तो वास, आरतीत पण काय सुंदर आपल्या पूर्वजांनी सांगितले की आरती रत व्हा, पूर्ण मग्न व्हा त्या आरतीत. नुसतं आरती म्हणायची झालं नाही, पूर्ण डिव्होशननी तुम्ही त्या देवाकडे हे करा. देव आहे नाही हा प्रश्न वेगळा आहे, आस्तिक नास्तिकता ही पूर्णता वेगळी आहे, त्या भानगडीत मला पडायचं पण नाहीये. पण एक तुमचं काहीतरी मोठं ठरवून जर तुम्ही आरती केलीत की मला पूर्ण मग्न व्हायचंय, रत व्हायचंय त्या देवाकडे, तर ती आरतीचा त्या महत्व आहे. त्यामुळे श्रावणातल्या ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. भाजकं आणण्याचं आपण मगाशीच म्हणलं की तेव्हा भाजकं सांगितलेलं आहे, सोमवार सांगितलेले आहेत, त्याच्यात नागपंचमी. म्हणजे बघा श्रावण महिना किती महत्वाचा आहे की सगळ्या नात्यांना त्यांनी एकत्र आणलेलं आहे. नागपंचमी म्हणजे माहेरी येती बाई, म्हणजे बहीण भावाचं सांगितलंय की भाऊ मान नागाला, माहेर पण एन्जॉय कर. नागपंचमी झाली, रक्षाबंधन तर साक्षात आपल्या बहीण भावांचा सण आहे. गोकुळाष्टमी सांगितली, गोकुळाष्टमीचाही वेगळा मोठा एक त्याच्यात एपिसोड होईल, इतकं गोकुळाष्टमीचं महत्व आहे. तिथं सामाजिक स्वास्थ्य सांगितलंय, म्हणजे एकमेकांनी एकत्र येऊन गोपाळकाला करा. गोपाळकाला हा सुद्धा म्हणजे काय बोलू मी, ते ना फुल मिल आहे आजकालच्या भाषेत की त्याच्यात आपण लाह्या घालतो, थोडे चिवडा म्हणजे भडंग घालतो, चुरमुरे घालतो, जे कार्बोहायड्रेट्स झाले, फुटाणे किंवा डाळं असं घालतो जे प्रोटीन्स झाले, त्याच्यानंतर लोणचं घालतो थोडंसं जे आम्लरसात्मक एन्झाईम्स किंवा पचवायला आहे, दही घालतो, कॅल्शियम प्रोटीनचा स्त्रोत झाला, काकडी टोमॅटो अशा भाज्या घालतो जे फायबर्स आणि विटॅमिन झाले. एक तुम्ही मुलांना तेवढं डब्यात रोजच्या डब्याला किंवा ऑन अल्टरनेटिव्ह, हे नॉट नेसेसरी की फक्त त्यावेळेस गोपाळकाला अजिबात नाहीये, कायम घेऊ शकतो. गोपाळकाला हा आजकाल म्हणजे डाएट मध्ये इन्व्हॉल्व्ह करावा असा इतका सुंदर आहे. गोकुळाष्टमी श्रावणात येते, आपल्या सगळ्यांचा लाडका स्वातंत्र्य दिन येतो, म्हणजे देशाप्रती आपण म्हणजे एक हे आदर निर्माण करण्याचा तो सण आहे. आणि पुन्हा शिवाचे हे असतात, मंगळागौर असते, मंगळागौरीचे ही पत्री, आपण मगाशी पूजेत सांगायचं राहिलं की पत्री करतो. आजकाल पत्री म्हणजे काही पण गोळा करतात की दिसेल ती झाडाची 5 पानं आणायची, तसं नाही. त्याच्यात प्रत्येक देवाच्या पत्री वेगळ्या आहेत. म्हणजे मंगळागौरीच्या पूजेसाठी आपण त्याच्यात मुख्यतः आघाडा सांगितलेला असतो, म्हणजे सर्वसामान्य आघाडा असतो, त्याच्या कण्हेर असते, त्याच्यानंतर स्वस्तिकाची फुलं वगैरे असतात. त्याच्या प्रत्येकामागे आयुर्वेद आहे. अपामार्ग म्हणजे आघाडा, त्याचा यकृतासाठी चांगला उपयोग होतो. दुर्वा तर असतातच, दुर्वांचा तर खूप चांगला स्त्रीसाठी उपयोग आहे. इव्हन दाह शमनाला आपण म्हणजे सगळ्यांनाच एक चमचाभर दुर्वांचा रस दिला तर खूप छान पद्धतीने दाह आता हे पत्री आपण म्हणतो, पण त्याचा आता नंतर तुम्ही म्हणताय की ठीक आहे उपयोगी असतो यकृतासाठी वगैरे, पण त्याचा आपण उपयोग कुठे करतो? तो वापरतो, देवापुढे ठेवतो आणि नंतर निर्माल्य होतात. बरोबर, तेव्हा ते निर्माल्याच अपेक्षित आहे. मी अगेन म्हटलं तसं की स्त्रियांनी जावं निसर्गात, फिरावं, मला हे झाड हे झाड आहे हे आधी कळू देत, मग मी त्याची पत्री, मग ही पानं अशी आहेत, ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे किंवा कंपायलेशन आहे. आमच्या म्हणजे द्रव्यगुणाला आम्हाला असं की प्रत्येक झाडाची एक पानं काढून आणा, त्याची कॅरेक्टरिस्टिक लिहा आणि ती चिकटवा. हे ह्या माध्यमातून सांगितलं की तुम्हाला ऍटलिस्ट कळू दे ना, हा अपामार्ग आहे किंवा हा माका आहे, भृंगराज आहे, ही दुर्वा असे, दुर्वा कारण गवतासारखीच दिसते, तर नक्की दुर्वा कुठलं, गवत कुठलं हे ओळखता आलं पाहिजे, कण्हेर कुठली ओळखता आली पाहिजे, मालती पत्र म्हणतो ते ओळखता आलं पाहिजे, केवडा ओळखता आला पाहिजे. निदान पूजेच्या निमित्ताने ह्या पत्री गोळा करा, तुम्हाला जेव्हा गरज असेल तर या पत्रीतलं तुम्ही औषध म्हणून वापर करू शकता. त्यामुळे पत्री हा पण महत्वाचा. अगदी जर वाटलं आपल्याकडे पत्री असतील आणि त्या वापरून झाल्या किंवा एक्स्ट्रा जर आणल्या असतील तर त्या पाण्यामध्ये हे करून काढा टाईप पिऊ शकतो? नाही, तेव्हा तशी गरज नसते, कारण
अगेन म्हणलं तसं तुमचं आरोग्य असेल तर कुठल्याही व्यवस्थित असेल तर, औषधांची हा. गरज नाही, पण तुम्हाला फक्त कळू देत ह्या हा. दृष्टीने त्या पत्री असतात. त्यामुळे श्रावण महिना हा तर फुल ऑफ ऍक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे श्रावणातल्या ऍक्टिव्हिटीज जरी आपण केल्या तरी आपल्यात बरेच गोष्टी डेव्हलप होतील. बरोबर आजकाल काय झालं की न्यूक्लिअर फॅमिलीमुळे आपण आपलंच राहतो. बरोबर पूर्वी कसं असायचं, आपण मकर संक्रांतीचंच उदाहरण घेऊ, आपल्या मिरजेतच आपण संध्याकाळी तिळगुळ वाटायला फिरायचो, बरोबर. बरोबर. त्याच्यात आपल्या शिक्षिका असायच्या, आपल्या मित्रमैत्रिणींची घरं असायची, बरोबर. किती छान त्याच्यात सोशल. किंवा दसऱ्याला आपण दसऱ्याला सोनं वाटायला वाटायला जायचो. जातो. आजकाल आपली मुलं नाही जात, नाही जात. कारण त्यांना ते म्हणजे असं वाटतं असं कसं जायचं दुसऱ्यांच्याकडे. तर ह्या गोष्टी, हे सामाजिक स्वास्थ्य आधी झालं. दरवाजे उघडेच असायचे सगळे. हा, उघडेच. आणि कुठेही कसंही जायचो आणि अगदी आपण हक्काने सांगायचो, काकू मला तिळगुळ नको, मला तिळागुळाची वडी द्या. आजकाल नाही, हे झालेलं नाहीये. म्हणजे पाहुण्यांनी येणं, आपण पाहुण्यांकडे जाणं, हे सुद्धा एक प्रकारचं शिक्षण आहे, जे पूर्वीच्या सणावारात त्यांनी ते अगेन घातलेलं होतं की तुम्ही तिकडे जा, हे करा. कारण वेगळे संस्कार द्यावे लागत नाही. मेन घरामध्ये जाणं म्हणजे सगळेजण एकत्र येतात. हा, एकत्र येणं. आणि तो किती सोशल हे डेव्हलप झाला, आपला हेल्थ डेव्हलप झाली. किंवा ते सुद्धा एक ना स्ट्रेस रिलीव्हर आहे, की छान वाटलं सगळ्यांना भेटून, जुन्या गोष्टी निघतात, गप्पा होतात, एकमेकांची देवाणघेवाण होते, कंपल्सरी गेट टुगेदर होतात, वेगळं काही. आणि मुलांनाही शिकवायला लागायचं नाही की अरे मॅनर्स आणि एटिकेट्स हे इनडायरेक्टली व्हायचे, की मोठे आले की उठ, त्यांना बसू दे, नमस्कार कर. वाकण्याची किंवा खाली हे करण्याची नम्रता ही इनडायरेक्टली त्याच्यात डेव्हलप व्हायची. हे कुठं शिकवलं जात नाही. त्यामुळे पोरं ही अशीच वाढतात, असं जे आधीच होतं ना. नम्रता राहिलेली नाहीये किंवा आदर कसा व्यक्त करा हेच कळत नाही त्यांना. हे आपण इनडायरेक्टली शिकत गेलो, की घरी गेल्यावर, त्यांच्या घरी गेल्यावर नीट बसायचं, सगळं ताट संपवायचं, किंवा दुसरे कोणी आपल्याकडे आले की त्यांच्या पद्धतीनं आपण वागायचे, किंवा त्यांना त्रास द्यायचा नाही हा आम्हाला, किंवा दंगा करायचा नाही. हे मुलांमध्ये इनडायरेक्टली डेव्हलप व्हायचं. हे या सणावाराच्या निमित्तानंच डेव्हलप व्हायचं. आपल्याला तेव्हाही असं की सगळे मोकळे नसायचे ना, त्या ठराविक सणावारालाच एकमेकांकडे जाणं व्हायचं, किंवा ठराविक ऑकेजन्सला. मग हे इनडायरेक्टली डेव्हलप व्हायचं. आजकाल आपण मुलांना नेत नाही, राहू दे, नको नको, आमचं आम्ही जाऊन येतो. नाही, मुलांना आवर्जून न्या, पाहुण्यांकडे न्या, पाहुण्यांना बोलवा, एक दिवस बोलवा. मी म्हणते आजकाल नाही आपल्याला वेळ, अगदी मला मान्य आहे, मी ह्याच पिढीची आहे. काही तास आपण जाऊ शकतो, किंवा काही तास त्यांना आपल्याकडे बोलवू शकतो. तर ह्या गोष्टी आपण ह्या सणावाराच्या निमित्तानं करायलाच पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे. नाही, पण तेच आहे, म्हणजे आता जसं आपण बोललो, आपण आधीच्या पिढींचं बघितलं की ह्या गोष्टी होत्या. आत्ताच कसं झालंय की एवढं धकाधकीचं आयुष्य झालंय ना, की काही गोष्टी नाही, खरंच म्हणजे मनात असून सुद्धा नाही होत. तरी सुद्धा मग त्याच्यासाठी काय असं सोल्युशन करू शकतो. आता तुम्ही मोठ्या मोठ्या सोसायटीज असतात, तेव्हा तुमचं शनिवार रविवार सेलिब्रेशन असतं, नक्कीच असतं. मग तेव्हा एखादा शनिवार सोसायटीचं सेलिब्रेशन आणि एखादा रविवार आपल्या नातेवाईकांकडे आपण जाऊ शकतो. ते मगाशी म्हटलं तसं नैवेद्य हा एखाद्या रविवार मुद्दाम आज मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे. ठीक आहे, एखादा नास्तिक व्यक्ती असेल ज्याची देवावर नाहीये श्रद्धा, आज मी माझ्या अमुक अमुक आयडॉलसाठी पदार्थ नैवेद्यही म्हणू नका त्याला, पदार्थ बनवणार आहे जो मी स्वतः न चाकता बनवणार, ही माझी परीक्षा आहे की तो नीट झाला पाहिजे, असं म्हणून असं करू शकतो. प्रत्येकाचं इंटेन्शन काही असू दे, काही किंवा डिरेक्शन काही द्या, तुम्ही त्याला नाव काही द्या, पण ते तुमच्या आरोग्यासाठीच आहे ना तुमचं. आणि त्याच्यातून जो संयम डेव्हलप होतो ना, तो खूप महत्वाचा आहे. तर हे श्रावण भाद्रपद महिना तर गणपतीचा असतो, भाद्रपद नंतर अश्विन नवरात्रीचे 9 दिवस उपास करतात. उपास करण्याचं महत्वाचं आहे की उपवास, देवाजवळ बसा. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहा. त्याचा मुख्य हेतू आहे की देवाजवळ बसायचा अर्थ दिवसभर देवाजवळ बसायचं नाही, पण एक तल्लीनता तुमच्यात डेव्हलप करा. तुमचं स्वतः आत म्हणजे ढुंकून बघा की मी काय आहे, माझं काय चाललंय, ह्याच्यासाठी ते 9 दिवस दिलेले आहेत. आणि मग तेव्हा आहार, तुमचं आहार हा मर्यादित ठेवा. इंट्रोस्पेक्शन करा की काय चाललंय, किंवा मला काय करायचंय आयुष्यात. तो उपवास हा होईल ना, की खिचडी खाऊन बाकी हे पदार्थ ह्याचे खाऊन उपवासाचे, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही तुमच्या पचन क्षमतेवर जास्त भर टाकताय. त्यामुळे नवरात्रीचे 9 दिवस ते दिवाळी हा तर किती सुंदर म्हणजे सण आहे, ज्याच्यात खरंच निसर्गात बघा एक आल्हाददायक वातावरण असतं, पाऊस पडून गेलेला असतो, उन्हाची तीव्रता फार नसते. संध्याकाळ जर दिवाळीची आपण बघितली तर अतिशय उल्हासदायक किंवा आल्हाददायक असते. त्या ह्याच्यात दिवे लावा, शरीरातला अग्नी हळूहळू आता पेटवायला लागा. दिवे म्हणजे काय, बाह्य दिवे आहेत, पोटातलाही तुमचा पाचक अग्नी आता छान खवळायला लागलेला असतो, आणि तेव्हा ते फराळाचे पदार्थ आपल्याला पचतात. कारण तेव्हा अग्नी आपला मंद कडून तीक्ष्णतेकडे जायला लागलेला असतो. जो श्रावण भाद्रपदात मंद झालेला असतो तो हळूहळू हळूहळू वाढायला लागतो. आणि हेमंत ऋतूत दिवाळी येते, हेमंत ऋतूत आपला अग्नी उत्तम असतो. त्यामुळे आपल्याला जे काही आपण खातो
ते पचवण्याची जड गोष्टी क्षमता असते. पचतात. त्यामुळे आजकाल मध्ये फॅड निघालेलं काय ते फराळाचे पदार्थ खायचे, कशाला काय खायचे, आम्ही करणार पण नाही घरी. ठीक आहे, करू नका. पण दिवाळीच्या जी आपली अभ्यंग स्नान पहाट असते ते पदार्थ खावा, आवर्जून खावा, ते पचवा. पुन्हा दुपारी हॉटेलिंग केलं तर नक्कीच त्या पदार्थांचा त्रास होणार आहे. ते पचवा. दुपारी फक्त आमटी भात खावा, खूप छान तुम्हाला त्याचा उपयोग दिसतो, कारण ते पचवतंय शरीर आणि गरज आहे. तेव्हा तेलाची, थोडेसे हेवी डाएटची गरज असते शरीराला. धातू तयार होत असतात चांगले, रसरक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र. त्याच्यानंतर शेवट आपलं येतो म्हणजे शेवट दिवाळी झाली की आपले ऑलमोस्ट महत्वाचे सण संपतात. देव दिवाळी शेवट असते मार्गशीर्ष महिन्यात, आणि त्याच्यानंतर अगेन पुन्हा जानेवारीपासून सुरू होतं. भोगीने धुंदुरमास आपण म्हणतो, जो पहाटे उठून भाकरी भाजी. नाताळ हा आपला नाहीये, त्यामुळे मी त्याच्याबद्दल नाही बोलत. पण नाताळमध्ये खूप जास्त थंडी असते, म्हणजे शिशिर ऋतू असतो, तेव्हा अग्नी तीक्ष्णच असतो. पण इतकं पण म्हणजे आजकाल तेवढी थंडी पडत नाही, पण तेव्हाच्या काळी पडायची जेव्हा ते हे ऋतू लिहिलेले होते. ते अगेन सांगितले की उष्ण पदार्थ खावा, स्निग्ध पदार्थ खावा, त्याच्यात वेगवेगळ्या डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू हे खाणं हे गरजेचं आहे. शिशिर ऋतूतलं एक हे सांगितलेलं आहे पथ्य. आणि मग धुंदुरमास जेव्हा पहाटे पूर्ण जेवायचं असतं. धुंदुरमासात अग्नी प्रचंड, म्हणजे मी म्हणलं तसं शिशिर ऋतूत अग्नी पेटलेला असतो आणि थोडंसं आता संक्रमण काळ सुरू झालेला असतो की थोडी उष्णताही डेव्हलप झालेली असते. तेव्हा पहाटे उठून आपण भाजी भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी, लोणी, गुळाची पोळी, त्याच्यावरही लोणी किंवा तूप, मुगाची खिचडी, कढी, भरल्या वांग्याची भाजी, चटणी हे पहाटे उठून खायची पद्धत आहे. धुंदुरमास म्हणतात त्याला, आणि आम्ही मिरजेत करतो. तो साधारण संक्रांतीच्या मागे पुढे असा असतो. ते 10-12 दिवसांचा आय थिंक तो काळ असतो. जानेवारी 1 टू फेब्रुवारी मिड किंवा अलीकडेच एक 5-6 फेब्रुवारी पर्यंत धुंदुरमास संपतो. हो, पण तेव्हा त्या मासामध्ये म्हणजे त्या महिन्यामध्ये कुठला तरी एक दिवस, म्हणजे काही लोक रोजही करतात धुंदुरमास पाळला आम्ही म्हणतात, रोज सकाळी उठून जेवायचं. तर ते दिवसभर काही नाही, जेव्हा भूक लागेल तसं, कारण तेव्हा अग्नी म्हणलं तसं की तीक्ष्ण असतोच, तेव्हा नंतर भूक लागते. पण तेव्हा हेवी डाएट घेऊ नका. नंतर एक सकाळी महत्वाचं एक बोलस गेला तुमच्या शरीरात की ताकद जी राहते ना, शेतकऱ्यांसाठी तर एक खूप जास्त उपयोगी आहे, कारण तेव्हा पिकं हे सुरू झालेली असतात. तर धुंदुरमास ही सुद्धा आपल्यातली खूप छान पद्धत सांगितली आहे, ज्याचा अगदी आरोग्य आणि आहार, म्हणजे आहार आणि आरोग्य ह्याचा परफेक्ट असा त्याच्यात बॅलन्स आहे. तर असे वेगवेगळे खूप सण आहेत, अगदी बारीक बारीक सुद्धा काही हे आहेत की दिंड करतो आपण, पुरणाची दिंड किंवा खोबऱ्याची दिंड करतो. तर दिंड म्हणजे काय, ते उकडलेली आहेत, त्याच्यात भाजलेलं नाहीये किंवा तळलेलं नाहीये, ते उकड हे करून केलेलं आहे. उकड म्हणजे वाफेवर शिजवले, ते पोटाला पचायला त्यातल्या त्यात सोपे असतात. त्यामुळे श्रावण महिन्यात दिंड सांगितलेली आहेत, दिवे सांगितलेले आहेत प्रत्येक, आणि ते तेव्हाच खायचे, पुन्हा वर्षभर नाही खायचे. ते आवडले म्हणून दर महिन्यालाच दिवे करण्यात काही अर्थ नाही. किंवा इव्हन नाही ना, आधी फक्त दिवाळीतच लाडू, फराळ लाडू वगैरे असायचे. आता कायम असतं. मग त्याचा कंटाळा येतो आणि मग ते पचेनासंही होतं. तेव्हा तो अग्नी तेव्हा तीक्ष्ण असतो, म्हणूनच तेव्हा ते खायचे, ना की तुम्ही वर्षभर खायचे. म्हणून मी अगेन म्हणते ना की खगोलशास्त्र, आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि सणवार परंपरा ह्याचं परफेक्ट सांगड आपल्या संस्कृतीमध्ये आहे, ती फॉलो करा फक्त. आणि मोदकाचं काय? मोदक तरी इतका सुंदर असं ते कॉम्बिनेशन आहे ना त्याच्यात, म्हणजे एक बाहेरची पारी आहे जी कार्बोहायड्रेट्सची आहे, तांदळाची पारी आहे, त्याच्या आत आहे खोबरं, गूळ, खसखस, वेलचीचं मिश्रण, जे फुल ऑफ आयर्न म्हणजे लोहयुक्त आहे, फायबरयुक्त आहे, पटकन ताकद देणार आहे, आणि त्याच्यावर घालतोय तूप जे प्रोटीन आहे. पूर्ण आहार आहे तो. आणि त्याच्या ज्या म्हणजे पाळ्या आपण हे करतो, पारी करतो, पाळ्या करतो, आणि मग तो मोदक आहे. त्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे. अगेन ते मेडिटेशन. एक मोदक बनवणे, एक मोदक बनवून बघा, इतकी मनाला शांतता मिळते की आपण तेव्हा फक्त मोदकाचा विचार करत असतो, माझा मोदक छान होईल ना, त्याला नाक नीट येईल ना. ते जे माइंडफुलनेस आहे ना, त्या 5 मिनिटात सुद्धा आपल्या स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होतो. तर मोदक हे पूर्णान्न आहे असं मला तरी माहिती आहे. अर्थात ज्यांना शुगर वगैरे आहे किंवा साखरेचा काही इश्यू आहे त्यांनी मात्र ते
मर्यादित स्वरूपात प्रमाणात, पण एखादा तरी एखादा खायला काहीच हरकत नाही, खायलाच पाहिजे मी तर म्हणते. आधी मग आता ते तळलेले पण असतात, तळलेले मोदक पण असतात. ते नंतर त्या रूढी हे झालेल्या आहेत की नाही ठीक आहे उकडीचे येत नाहीत ना. आणि मेन काय आहे, कोकणात उकडीचे मोदक जास्त, कारण तिथं तांदूळ हे मेन पीक आहे आणि आपण घाटावर राहतो किंवा पश्चिम महाराष्ट्रात राहतो जिथं गहू जास्त प्रमाणात आहे. तर आतलं सारण बऱ्यापैकी तेच असतं, पण बाहेरची पारी ही बदलते. आणि अगेन कोकणात थोडंसं कुंद आणि ह्याचं वातावरण असल्यामुळे त्यांनी उकडीचे प्रेफर केलेत आणि आपण थोडे तळीव, कारण आपल्या इथलं वातावरण कोरडं आहे, त्याचाही परिणाम होतो. म्हणजे त्यानुसार सुद्धा खाद्य संस्कृती बदलत जाते. जसं आपण एरिया बदलतो ना, खाद्य संस्कृती बदलत जाते. आपल्या इथं त्या मानानं तिखट कमी खातात. नागपूर साईडला, विदर्भ साईडला थोडंसं तिखटाचं प्रमाण जास्त असतं, कारण त्यांना घाम जास्त येणं अपेक्षित असं, इतका उकाडा असतो. आपल्याकडे तशी गरज नाही, त्यामुळे तो पुन्हा वेगळा विषय आहेच त्या खाद्य संस्कृतीचा. पण सणवारांची आणि आरोग्याची आणि आहाराची खूप छान सांगड आपल्या पूर्वजांनी घातलेली आहे. ग्रेट, खरंच इतकं छान आणि सोप्या पद्धतीनं आपण सांगितलं ना, आणि पूर्ण 12ही महिने आपण कव्हर केलं की लोकांनी काय खायला पाहिजे आणि भारतीय रूढी परंपरा कशा पद्धतीनं विचार करून थॉटफुलनेसनं हे केलेलं आहे. आणि म्हणजे हा पॉडकास्ट आपण इथं थांबवतोय, पण नक्कीच आपल्याला म्हणजे हे एकात होणाऱ्या गोष्टी नाही आहेत. इतक्या प्रत्येक सण आणि प्रत्येक आहार ह्याचा एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो खरं तर नक्कीच आपण नेक्स्ट, आता ह्याच्यातूनच कळलंय मंडळी की नेक्स्ट पॉडकास्ट ह्याची सिरीज होऊ शकते आणि होणार आहे. तर आपण वेगळ्या पद्धती सोप्या मार्गानं, सोप्या भाषेमध्ये आपण समजून घ्यायचे प्रयत्न करणार आहे. वेगवेगळे विषय आपण कव्हर करू. पण आज खूप छान वाटलं तुमच्यावर. धन्यवाद. थँक्यू. मलाही खूप छान वाटलं. पूर्ण अगदी अवडंबर न माजवता किंवा कुठलाही मोठा शो ऑफ न करता बेसिक आपण गोष्टी करत राहूया आपल्या परंपरेनं सांगितलेल्या, ज्याच्यातनं आपलं आरोग्य हा जो मूळ हेतू आहे सगळ्या परंपरांचा, सणांचा, तो आपल्याकडनं साध्य होईल आणि आपल्या सगळ्यांचंच आयुष्य स्वास्थ्यपूर्ण आणि हेल्दी राहील अशी मी अपेक्षा करते. पुन्हा एकदा धन्यवाद.